राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, बघा आमचा हा 1 एकरचा जवळपास आता तूर सोयाबीनचा प्लॉट आहे. म्हणजे बेडवरती आम्ही तुरीचं आणि सोयाबीनचं एकत्रित लागवड केलेलं आहे. म्हणजे 8 फुटावरती तूर आहे, त्याच्यामधल्या तासावरती सोयाबीन आहे. आता बेडवरती बघा, आता हे 4 फुटाचं अंतर आहे. 2 तास सलग तुरीचे आहेत, 1 तास गॅप आहे, त्याच्यानंतर परत 2 तास तुरीचे आहेत आणि एक तास त्याच्यामध्ये सोयाबीनचं घातलेलं आहे. म्हणजे बेडवर ड्रीपची नळी आहे, बघा हे ड्रीपची नळी आणि त्याच्या साईडनं 2 तास आहेत. आणि आता सोयाबीन बघा सध्या वाढही बऱ्यापैकी झालेली आहे. आता शेंगासुद्धा काही काही ठिकाणी बरेचशा असं हे बघा, आता बारीक बारीक शेंगासुद्धा लागलेल्या आहेत. भरपूर ठिकाणी आता काही वाजे आहेत, काही शेंगा लागलेल्या आहेत. बघा ह्या झाडाला बघा भरपूर शेंगा असे लागल्यात. काही अजून वाद आहेत, काही अजून वरती शेंड्याला बारीक बारीक फुलंच आहेत त्याच्यामध्ये. तर सध्या तुरी बघा आता जस्ट खुरपणे वगैरे झालेली आहे आणि तुरीला फुटवे बघा तुम्ही, एकदम छान प्रकारे असे फुटवे आहेत. फक्त एकदाच शेंडा खुडणी केलेली आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही एकच बी लागवड केलेली आहे, म्हणजे टोकनयंत्राच्या साहाय्याने लागवड केलेली आहे. पण एकच बी पडन अशी त्याच्यामध्ये सेटिंग केली होती. तर बघा आता एकदाच त्याच्यामध्ये शेंडा खुडणी केली होती, तर त्याला फुटवे बघा किती निघालेत. आता बघा हे बघा 1 2 3 4 5 6 हे बघा 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15, म्हणजे जवळपास 2च फुटाची सध्या हाईट आहे आणि याला 15 फुटवे आहेत. आणि अजून वरती बघा असे बारीक बारीक फुटवे याच्यामध्ये निघत आहेत. एकत्रित सध्या तूर एकदम चांगल्या प्रकारे सध्या याच्यामध्ये आलेली आहे. आणि तूर सोयाबीन म्हणजे याला काही जास्त खर्च वगैरे काही लागत नाही. फक्त याला सोयाबीनमध्ये एक फवारणी केलेली आहे आळीची, आणि तुरीमध्ये जेव्हा आपण शेंडे खुडणी केली होती तेव्हा बुरशीनाशक आणि 1261 असं एकच फवारणी केली होती. ती पण आता याच्यामध्ये जवळपास 2च टाक्या पडलेल्या आहेत. म्हणजे त्यालाही जास्त काय खर्च वगैरे याच्यामध्ये आलेला नाही. आणि तुरी सध्या नंबर 1 आलेली आहे. बघा कलर पण बघा हिरवागार आहे, कुठेही असं मर वगैरे जे याच्यामध्ये झालेली नाही अजिबात. आणि तूर सोयाबीन कॉम्बिनेशन याच्यामध्ये परवडते, याला खर्चही जास्त येत नाही. आणि आता सोयाबीनला जवळपास शेंगा लागलेला आहे. सोयाबीन निघून गेली की तुरीची चांगली झपाट्याने वाढ होते त्याच्यामध्ये. आणि जो हा मध्ये जो गॅप आहे 8 फुटाचा, हा पूर्णपणे या दोन्ही तासामध्ये झाकला जातो. त्यामुळे सुरुवातीलाच अंतर आपल्याला थोडंसं शिल्लक ठेवायचं आहे. बरेचसे जण 4 4.5 5 फुटावरती लागवड करतात. मग त्याच्यामध्ये व्यवस्थित झाडाची वाढ होत नाही, त्याला मग फुलधारणा चांगली होत नाही. आणि फुलधारणा कमी झाली की त्याचंच आपल्याला उत्पादनावर त्याचा परिणाम बघायला भेटतो. आणि हे जे आमचं रान आहे हे थोडंसं एका साईडनं थोडंसं हलकं आहे. जर आम्ही प्लेन जागेवरती जर सोयाबीनची लागवड केली तर सोयाबीनची वाढ त्याच्यामध्ये होत नाही, जवळपास 1 फुटापर्यंत त्याच्यामध्ये वाढ होते. आणि आता त्याच जागेवरती बघा, आता बेडवरती आपण ही लागवड केलेली आहे. जवळपास 1.5 पाऊण 2 फुटाची सोयाबीन झालेली आहे हाईट. तर बघा एकदम छान प्रकारे असं आपल्याला बेडवरती रिझल्ट बघायला भेटतो. म्हणजे झाडाची ग्रोथ एकदम चांगल्या प्रकारे होते. आणि आता बघा भरपूर असे फुलं आहेत, काही वाद्या लागल्यात, काही शेंगा लागल्यात. म्हणजे बेडवरती त्याला मोकळी जागा भेटते, काही मोकळी माती भेटते, त्यामुळे झाडाची वाढ लगेच चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये होते. आणि तूरही आम्ही मागच्या वर्षी प्लेन रानामध्ये लावून बघितली होती, त्याच्यामध्येही आपल्याला एवढं काय असं रिझल्ट बघायला भेटला नाही. त्यामुळे यावर्षी आपण एक नवीन प्रोडक्ट ट्राय केलेला आहे. बेडवरती तूर लागवड करून बघितली आहे. बघूयात आता यावर्षी याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे समजा याच्यामध्ये उत्पादन होतं आहे. तर यावर्षी जर चांगल्या प्रकारे जर झालं तर पुढच्या वर्षी अजून याच्यामध्ये क्षेत्र वाढवू आपण, जेणेकरून बाकी पिकामध्ये आपल्याला जसं कापूसच पकडा, याच्यामध्ये मेंटेनन्स खूप जास्त असतं. त्यामध्ये फवारणी खुरपणी वगैरे याच्यामध्ये आपल्याला फवारणीचं वगैरे एवढा काही जास्त खर्च येत नाही. 1 ते 2 सोयाबीनला लागत आहेत. आणि तुरीला जेव्हा फुलधारणा होईल तिथून पुढे 1 2 फवारणी याच्यामध्ये लागतात. आणि बेडवरती लावल्यानंतर ड्रीप जर असेल तर मग पाण्याचंही टेन्शन त्याच्यामध्ये राहत नाही. योग्य असं पुरेसं पाणी त्याच्यामध्ये आपल्याला भेटत जातं. आणि गवताचं नियंत्रण जर मध्ये जर गवत जर झालं तर आपण त्याच्यामध्ये तणनाशकही मारू शकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये एवढं काय असं आपल्याला त्याच्यामध्ये ताण येत नाही. सुरुवातीला लहान असताना आपण एकदा खुरपणी करू शकतो, आणि लगेच जर रानात ओल असेल तर आपण त्याच्यामध्ये तणनाशकही मारू शकतो. आणि सोयाबीन बघा, सोयाबीन एकदम डार्क हिरवा कलर आहे, कुठे असे पिवळे पडलेले वगैरे सध्या दिसत नाही. वाढ पण एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे. आणि आता काही झाडांना बघा एकदम शेंड्यापर्यंत हे बघा आता शेंगा लागलेल्या आहेत.
आता शेंगामध्ये आपल्याला याच्यामध्ये एक फवारणी घ्यायची आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. आणि याच्यामध्ये आपल्याला जास्त गवत वगैरे होऊ द्यायचं नाही, कारण की जे गवतावरती आळ्या वगैरे असतात, किडे समजा, तेच आपल्या या पिकावरती येतात. त्यानं जास्त मग याच्यामध्ये आळी पांढरी माशीचा याचा जास्त इफेक्ट याच्यामध्ये पडत असतो. त्यामुळे थोडंफार गवत जर झालं एक तर खुरपणी करून घेऊ शकता, किंवा मग तणनाशकही त्याच्यामध्ये मारू शकता. असं आहे बघा आमचा हा 1 एकरचा तूर सोयाबीनचा याच्यामध्ये प्लॉट आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.